मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा एका लग्न समारंभात भेटी। सुनील प्रभू, नितीन सरदेसाईंची भेट, बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊतांची उपस्थिती। जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्र गिळायला निघालाय, बदल घडवला पाहिजे। महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं। मनसेसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात 5000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकांसाठी AI वर चर्चासत्र। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव DPDCतील कामाच्या स्थगितीवर बोलताना राणेंचा घणाघात। आमदार निलेश राणेंकडून भाऊ नितेश राणेंना दिलेल्या सल्ल्याची पोस्ट डिलीट। आपण महायुतीत आहोत, नितेश राणेंनी जपून बोलावं। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यानंतर निलेश राणेंनी दिला होता इशारा। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवरती फडणवीसांचं उत्तर। चंद्रपूरमधील बल्लारपूर जवळील टोल नाक्यावर हिट अँड रनची घटना। मुजोर पिकअप चालकानं टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला चिरडलं। फरार चालकाच्या पोलिसांकडून शोध सुरू। पुण्याच्या हिंजवडीत मुसळधार पावसामुळे IT पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून बस वाट काढतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्याचा आरोप। सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। ओढ्यावरील रस्ते जलमय, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास, तर काही ठिकाणी घरांचा आणि शाळेचे पत्रे उडाल्याच्या घटना। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला। मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनकडे जबाबदारी। तब्बल 32 वर्षांनी मिळाला मान। महाराष्ट्रात 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यात सर्वाधिक 39, मुंबईत 25 बाधित रुग्ण, तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607।